तुमचा देह लौकिका करता फक्त आहे, ऍक्च्युली ते आनंदाचं काय आहे, प्रक्षेपण आहे. त्या प्रत्येक देहामधून, देहाच्या अवयवामधून आनंद प्रवाहित होत असतो. तो आपल्याही देहामधून होतच असतो, फक्त त्याचा अनुभव आपल्याला नसतो. आणि सद्गुरूंना डोळे उघडले की पाहणं आनंदाचं आहे, हे सद्गुरूंच्या मूर्तीला येतं. आपल्या इथं पहिला घास घेतला की आनंदाचं आहे, खूप आनंद आहे. तो सद्गुरू घेतात, आपण घेतो, ते घ्यायचं आहे आपल्याला. आणि म्हणून एक परत एक सुचलेली एक साधना सांगतो. कोणतीही ऍक्टिव्हिटी करण्यापूर्वी, आता सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे, ब्रश करायचा आहे. चला ब्रश करायचा आनंद घेऊया. नंतर काय, आंघोळ करायची, चला आंघोळ करण्याचा आनंद घेऊया. नंतर चहा प्यायचा, चला चहा पिण्याचा आनंद घेऊया. नाश्ता करताय, नाश्ता करण्याचा आनंद घेऊया. चला मॉर्निंग वॉक करतोय, त्या वॉकचा आनंद घेऊया. कामावर चालू आहे, कामाचा आनंद घेऊया. काम करणं किती भाग्याचं आहे, भाग्यवान आहे मी. काम करायला मिळतं आहे आणि माझी इंद्रिय सगळी शाबूत आहेत ते काम करण्याकरता. त्याचा आनंद घेऊया, आनंद चालूया. अजून काय काय करणार, दुपारी जेवणार. याच्यातल्या तुम्हाला 20-25% जरी ऍक्टिव्हिटीला हे सुचलं, चला हा आनंद घेऊया. नवऱ्याबरोबर भांडायचं आहे, चला भांडणाचा आनंद घेऊया. आणि असं जर तुम्ही ठरवलं तर ते भांडण कसं असेल सांगू का, लुटुपुटीची लढाई असेल ती. वैचारिक तुम्ही जेव्हा ठरवून म्हणता, चला आता भांडायचा अनुभव म्हणजे आनंद घेऊया, तुम्ही तुमच्या देहावर किंवा मनावर त्या काही परिणाम न होता तुमची बाजू मांडणार आणि ते पण हसत खेळत आनंद घेऊया. त्यामुळे ही साधना जर केली तर चला तबला वाजवायचा आनंद घेऊया. काहीतरी काय आज परत तबला वाजवायचा, हे जर केलं ना तुम्ही, तर खरोखरच त्याच्यामध्ये तुम्ही उपस्थित राहा. ते करण्यामध्ये तुम्ही तुमचं मन उपस्थित राहील आणि उपस्थित राहिल्यानंतर त्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल. जमेल का? नक्की. कदम साहेबांचे आज आभार मानणार आहे. जमायलाच पाहिजे. आजचा काय टास्क काय आहे ते जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयुक्त आहे, ते कर्मचारी असू द्या, सफाई कामगार असू द्या किंवा बाकीचे नामधारक असू द्या, त्यांच्याबद्दल काय करायचं आहे, कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे. आणि ती कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला नमूद करायचं आहे. म्हणून याची संधी साधून मी आज माझ्या जीवनामध्ये जी काही प्रगती झाली ते तर आहेतच, बाकीचे सगळे आई वडील सगळे भाऊ बहीण बायको मुलं सगळे आहेतच. पण जीवनविद्येच्या ज्ञानाची जी काही प्रगती झालेली आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण नामधारक वेळात वेळ काढून इथे अभ्यास वर्गाला येतात आणि तो अभ्यास करण्याकरता मला भाग पडतात. हो की नाही? सांगणाऱ्याची जबाबदारी खूप मोठी असते, म्हणून अभ्यास करायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्या सर्वांची आणि ज्या वस्तूमध्ये आपण अभ्यास वर्ग घेतो गेली 11-12 वर्ष, ते आपले कृष्णा पाटील साहेब आणि त्यांची फॅमिली, या निमित्ताने मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. गायकवाड साहेबांचा परवा दिवशी कोणाला जाणून बोलले,
आपल्या गणपती मातेचं काही केंद्र उपासना केंद्र सुरू होतं आहे आणि तिथे आपण आधी मनस्वी हाती या विषयावर आपण देखील चिंतन करणार आहोत. त्याबद्दल पदाधिकारी यांनी मला संधी तिथे दिलेली आहे. म्हणून या दिनाच्या निमित्ताने सर्व पदाधिकाऱ्यांची कानोडकर साहेब, गायकवाड साहेब, सर्वांचे खूप खूप ऋणी आहे. सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि तो मेसेज जो काही कर्वेनगर ज्ञान साधना केंद्रावर आल्यानंतर यांनी जी काय पोस्ट टाकली, काय टाकली की परहर काकांचं प्रवचन घेतलेलं आहे, त्यामुळे काय खूप आभारी आहे असं काहीतरी त्यांनी लिहिलं. म्हणून एवढा मोठेपणा दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अभ्यास वगैरे काय नसेल, मला तो आनंद जास्त झाला. तुमचं नाव घेतलं मला जास्त आनंद. काय झालं ते प्रवचनकार भेटत नाही म्हणून कार्यक्रम कॅन्सल झाला होता. मग मी म्हटलं दाखवतो ना प्रवचनकार आहेत जवळ आपल्या, तुम्ही जरा विचारून बघा. त्यावेळेला होते सगळे पदाधिकारी. म्हटलं 1-2 नावं सोडली तर प्रवचनकार उपलब्ध नाहीत का? मग जीवनविद्येने एवढे प्रबोधक 42 काय किती प्रबोधक म्हणतात, मग त्यातले अजून बाकीचे बघा ना, शोधा ना, सापडतील आजूबाजूला सापडतील. मग लगेच ते. आणि ह्याच्यामध्ये परहर काकांचं खूप योगदान आहे. त्यांनी जे घरोघरी जाऊन हरिपाठ करणं, प्रार्थना करणं, केंद्र बंद असताना जे केंद्र बंद केलं त्याने, आणि सोसायटीने आपल्याला जागाच दिली नाही, पण त्यांनी एकही दिवस बंद ठेवलं नाही केंद्र. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच सोसायटीमध्ये आत्तापर्यंत चालवलं. म्हणून त्यांचे पण कृतज्ञता त्यांना एकदा. आणि मग त्यांनी या आपल्या चिंतनातून परहर काकांचं नाव आलं. पदाधिकाऱ्यांनी त्यांना फोन केला आणि मग काकांनी यस म्हटलं, त्याबद्दल थँक्यू. म्हणजे कसं होतं नाही, कसं होतं खूप आयत्या वेळेला आपण सांगणं बरोबर नाही. पुन्हा नाही, किती असू दे, काही असू दे, म्हणजे ज्याचं त्याचं त्यांना महत्त्व समजून किंवा त्यांना वेळ चिंतनासाठी पुरेशी वेळ देऊन सांगितलं गेलं तर विषय म्हणजे अजून उदाहरणं किंवा काहीतरी दृष्टांत चिंतनामध्ये येतात आणि मग कार्यक्रम अजून फुलतो, छान होतो. परहर काकांच्याकडे तर ढीलवर म्हणजे केवढे उदाहरण नाहीत, त्यामुळे त्यांना सांगायलाच नको. त्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार. आता जे साधना चाललंय त्या साधण्यात अगोदर परहर काकाने आधी सांगितलेल्या सगळ्या साधना आपण रिपीट करतोय. आम्हाला करताना सोपं जातंय. हे किती वेळा सांगितलंय, सोपं त्यांना एकदा ऐकलं आणि ते सोडून दिलं, मग काय प्रगती होत नाही. बरोबर. मग आता पुढे द्यायचं, विषय पुढे न्यायचा का काय? साधना किती विषय घेऊन नंतर शेवटी साधना. आणि आपलं सगळं टॉपचं असतं, आयतं बोलण्यापुरती नाही, आनंदात आणि ऐश्वर्यात. आता आम्ही म्हटलं प्रसाद द्यायचा, जेवण नाही द्यायचा, तर टॉपचा द्यायचा ना. तर तो त्यातला कुठला शिरा, तो पायनॅपल शिरा. ऑर्डर डन, फायनल केली बरं का. 9:30 सांगितले, 9:00 फायनल करून उठून आलो तिथून. नंतर मला फोन आला की नाही ते देणार आहेत, कोण अरुण नांगड देणार आहे. तो कुठला देणार आहे? नाही तो ह्याचा आचार्याचा मला फोन आला, अहो तुमची ती ऑर्डर चेंज झाली, ते देणार आहे. मग देऊ दे की, पण टॉपचा देऊ दे. नाही ते तेलातलाच देणार आहे, थोडंसं तूप टाकणार आहे. अजिबात चालणार नाही म्हटलं. थांबा 2 मिनिटं म्हटलं. मी जानोरकर साहेबांना फोन लावला, म्हटलं वरचे पैसे माझे, तुपातलाच द्यायचा. फायनल झाला. असं म्हणजे जेव्हा टॉपचे विचार आपल्या डोक्यात ठेवतो ते येतात कुठून? इकडून येतात. त्यावेळेस ते वापरले पाहिजे ना, काय बोलण्यापुरते. त्यावेळेस थँक्यू तुमचे टॉपचे विचार करायला शिकवले. खूप छान आहे. खूप सोपं जीवन होतं, अगदी सरळ जीवन होतं. ते ऍक्टिव्हिटीची जी काही साधनं सांगितलेली आहे ना, आनंदात आणि आनंदासाठी, बस एवढे 2 शब्द लक्षात ठेवा. कपाळावर हात मारून आता
बसायचं आहे ना, ते पण कामच आहे, ते पण आनंदात करा. तुम्हाला हे करायची इच्छा नाही ना, उगीच कपाळावर हात मारून करूच नका, त्याच्या वाचून काय अडलंही नाही. उगीच निगेटिव्हिटी आतमध्ये जाते आहे. पण ते करण्या वाचून पर्यायच नाही म्हटलं तर आनंदातच केलं पाहिजे. बरोबर, आनंदात करा. आणि आनंदासाठी म्हणजे काय, त्याच्यातून निर्मिती आनंदाची झाली पाहिजे. नाही तर आनंदात पार्टीला गेले, आनंदात निंदा नालस्ती खूप करत बसले, याची हजामत त्याची हजामत, तो तसा ती तशी, त्याच्यातून निर्मिती काय होणार आहे, दुःखाचीच. कारण ते सगळे दोष तुमच्याकडे प्रवाहित होणार आहेत. त्यामुळे ते आनंदासाठी कृती होत नाही. काही काही चोरी पण आनंदातच करतात. खूप चॅलेंज असतं मोठं. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ना, ते पोटाच्या आत, थंडीच्या आत, आतल्या खिशामध्ये ते पैसे ते चोरले, त्या खिशात काय कापला गेलं, कौशल्य आनंदातच केलं ना त्याने. त्यामुळे त्याच्यातून निर्मिती काय होणार आहे याचं फक्त भान ठेवा आणि आपलं जीवन जगा मस्तपैकी करत राहा. त्याच्यातला आनंद घ्या. परत तुम्हाला सांगतो, त्याच्यामधला आनंद तुम्ही घेतला की त्याचे बाय प्रॉडक्ट जे काय, मेन प्रॉडक्ट काय आहे, आनंद. कोणतंही काम करत असताना, कोणतीही ऍक्टिव्हिटी करत असताना मेन प्रॉडक्ट आहे ते आनंद आहे. आणि बाय प्रॉडक्ट काय आहे, मग सगळं आहे. सत्ता येते आहे, संपत्ती येते आहे, पद येत आहे, प्रतिष्ठा येते आहे आणि भरभराट पण होते आहे. एवढ्या दोन गोष्टी ठेवायच्या फक्त लक्षात, आनंदात आणि आनंदासाठी. बघा, प्रगती आपली भरभराट अटळ आहे आणि शिवाय आनंदी जीवन. सगळंच फ्री मिळत आहे, लक्षात काही करावं लागत नाही. बाकी पूजा नको, अर्चा नको, तीर्थयात्रा नको, गंडीधुरी नको, काही नवस बेवसडी नको. किती सोपं सांगितले आपल्याला. म्हणून हे लक्षात घ्या, आनंदात आणि आनंदासाठी. आणि दुसरं म्हणजे आता ऍक्टिव्हिटी करत असताना आता मी याच्यातला आनंद घेणारच. काही करा ना, आनंदच घेणार याच्यातला. आणि पिताला पण आनंद घेणार. किती पाणी, किती अमृत आहे ना. तहान आपली क्षमते ना, तृप्त होतो ना. जरा तहान लागलेली असेल आणि पाणी पिल्यानंतर काय छान वाटतं आहे, तिथे आपलं लक्ष नसतं. महत्वाचं म्हणजे मन तिथे नसतं. ऍक्च्युली त्या वेळेला आनंदाचे, स्वानंदाचे कण जे काही असतात ते जागृत झालेले असतात. आपल्या पेशीमध्ये छान बरं वाटतं. झोप घेतानाही आनंद वाटतो ना. आनंद वाटतो म्हणजे नक्की काय होतं, बरं वाटतं. बरं वाटतं म्हणजे काय, पेशीमध्येच, आपल्या देहामध्ये, त्या जाणीवेमध्ये असणारा जो काय आनंद कण आहे, जे झोपलेले आहेत ते जागृत होतात थोड्या प्रमाणावर. आणि ते जागृत झाल्यानंतर त्याच्याकडे परत आपलं लक्ष गेलं की ते परत त्या कणाला कण लोण्याचा गोळा येतो. ओके, लोणी असतं ना ताकामध्ये, दह्यामध्ये, कण एकत्र होतात आणि ते लोण्याचा गोळा आपल्याला वरती येतो. तसा तो असणारा आनंद तो अनुभवाला येतो. मग तो विषय आनंद असू द्या, काही करताना ऍक्टिव्हिटीतला आनंद असू द्या. आणि ही पहिली स्टेप आहे आपल्या याची. पहिली स्टेप म्हणण्यापेक्षा तुम्हाला जेव्हा तो दिव्य साधना किंवा स्वानंदच, प्युअर स्वानंद जर तुम्हाला टाकायचा असेल तर याच्याशिवाय पुढे पाऊल टाकता येणार नाही. जीवनामधला हा आनंद तुम्ही चाखत राहिले सतत. उगीच फालतू माणूस चिंता करतो, काळजी करतो. त्यामुळे सगळे हे आपल्या जीवनामध्ये गोंधळ झालेला आहे, वादळ झालेलं आहे. करायला पाहिजे म्हणजे आता मी जाणार आहे, रिक्षा चालवायला जाणार आहे, आनंदात त्याच्यातला आनंद घेणार आहे. आणि बघा, दिवसभर तुम्ही बिझी राहा त्या आनंदातच. चला आता कामावर, कंपनीत जायचं आहे,
त्याचा आनंद घेऊया. त्याला काम करायला जायचं आहे, स्वयंपाक करायला आनंद घेऊया त्याचा. नाहीतर मग काय काय भाऊराव काय चाललंय, काय करायचं, त्याला काम नव्हतं, हे दिलं त्यांनी म्हणून हे वाटायला आलं, रडत आला जन्मला, रडतच जीवन जगला आणि शेवटी आता कसं बाबा रडतच गेला. काय ते जीवनाला अर्थ नाही. म्हणून आनंद चाकण्यासाठी आपला जन्म आहे. बरोबर आहे? सोपं आहे का देशपांडे साहेब? काय ही ताळ्यावरी हळूहळू प्रक्रिया आहे. हळूहळू हळू आपल्याला येईल. एकदम अनुभवायला आलेलं ते पण खूप डेंजर असतं. हळूहळू ही प्रक्रिया आपल्या ठिकाणी ते निर्माण होणार आणि मग नंतर तो आपलं जीवन ना इतकं सहज आहे ना, ही सहज अवस्था निर्माण होईल. कुठे ताण नाही, तणाव नाही, कुठे घाई नाही, कुठे हवेपणाचा हव्यास पण नाही. आणि ही सगळी जेव्हा सहज अवस्था आपल्या ठिकाणी निर्माण होते तेव्हा का परमार्थाच्या अगदी शिखरावर आपण गेलेला असतो. उत्तमम सहज अवस्था, मध्यमम ध्यान धारणा, कनिष्ठ प्रतिमा पूजन आणि तीर्थाटन आधमाधम. तीर्थाटन म्हटलं की काय व्यापच आहे सगळं. त्यामुळे ईश्वराचं देवाचं ऐश्वर्य पाहायला जातो. उगीच त्या मूर्तीचं दर्शन घ्यायला रांगेत उभा वेळ घालवू नका. कुठे मंदिरात समजा गेले तुम्ही खंडोबाच्या ह्याच्यावर, मस्तपैकी टेकडीवर आहे ते वसलेलं आहे, नदीच्या काठी, समुद्राच्या किनारी किंवा गुफेमध्ये, ती कला पाहायला जा. देवाचं जे काय ऐश्वर्य आहे ना, विविधता जी काय आहे ती पाहायला जा. झाले सगळं उलटच. ते शेजारचं आजूबाजूचं सौंदर्य तर तो पाहतही नाही, त्याच्यातला आनंदही घेता येत नाही आणि 4-4 तास त्या उन्हाळ्यामध्ये लागलेला लागतो. आणि एकदा डोकं ठेवलं रे ठेवलं की धन्य झालं. मग घ्यायचंच असेल दर्शन तुम्हाला तर त्या मूर्तीचं जे काही सौंदर्य आहे ना, जी काही कला आहे ना, ती कला तुम्ही त्याला दाद द्या. काय सुंदर आहे, त्याला दाद द्या. काय त्या कलाकाराची छान पैकी मस्त मूर्ती तयार केलेली, पण तेवढा वेळ तरी कुठे असतो. ते लाईन लागलेली असते, मग कुठं धरतात पडतात. पाहिजे गणपतीच्या उत्सवामध्ये हे असं आपल्याला चित्र दिसतं. तर सांगायचं तात्पर्य आनंदासाठी आहे. आनंद आपण चापूया. आनंद आणि चाकल्यानंतर तो आपोआप पडला जातो. हेही मी सांगतो. तुम्ही आनंदी असाल ना, सतत आनंदी तुमचा हे आहे, मन सतत उत्साही आहे, त्यामुळे कुटुंबात आनंद होतो. कुटुंबाला वाटला जातो. कुटुंब समाजाला वाटला जातो. सुरुवातीलाच वाटायचा म्हटलं तर तो जमत नाही हो. का जमतो? आपलेच प्रश्न आहेत, आपलीच समस्या आहे, आपल्याच ठिकाणी चिंता आहे, काळजी आहे. कसा आनंद वाटणार? म्हणजे वाटणार, मुखातून वेगळी वाटणार. तो पण वाईट नाही आहे, चांगलाच आहे तो, पण ती अंतःकरणातून आला पाहिजे. या 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 आला गेला, किती दिवसांनी आला, तुमचे पाय आमच्या घराला लागले, वा वा या स्वागत आहे, स्वागत आहे. आज खळबळ चाललेली असते, आजच सुट्टीचा दिवस आहे, एकच दिवस, कशाला व्याज आले काय माहिती. हा महत्वाचा नाही. शेवटी खरा आनंद वाटायचा आहे, तो आपोआप वाटला. बरोबर? मागे सांगितलं होतं, आपण आनंद वाटायला जातो. काही लोकांना तो पेढा दिला ना, आता निकाल लागलेला आहे, आनंद वाटला, 95% पडले, 99% पडले, पेढा दिला. काहींना तो पेढा आहे तेवढाच गोड लागतो, काहींना खूप त्याच्यापेक्षा जास्त गोड लागतो आणि काहींना तर तो खूप कडू लागतो. खाताना नाही का? ते मागे बऱ्याच वेळेला मी सांगायचो खूप पूर्वी, 95% पेढे द्यायला गेला तो मुलगा शेजाऱ्याला, पाया बिया पडला, पेढा दिला,
किती टक्के पडले? 95%. वा 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 वा, अशी काय थाप मारली पाठीवर की ती कोलमडून पडलं. हा आनंद वाटतो आपण. तर ती प्रवृत्ती आपल्याला कमी करायची आहे. आपण आनंदी झाले की बस होतंय सगळं, आपोआप वाटलं जातं. ओके, अजून काही प्रश्न? नाहीतर समाजहिताकडे पाटील साहेब बोलतील. समाजहित काय आहे? सद्गुरूजीने सांगितलं की आनंद पहिला वाटायचा आणि मग लुटायचा. तर हा जो म्हणजे थोडासा असा वरवर विरोधाभास वाटतो. पण म्हणजे तुम्ही जर सांगितलं पहिलं स्वतः आनंदी व्हा आणि मग नंतर. आता ते सद्गुरूंनी सांगितले ते कसं सांगितलंय माहिती का? शिवाजी महाराज होते आपले. ते काय करायचे, आतमध्ये आपल्या त्या किल्ल्यामध्ये आपले गुप्तहेर पाठवायचे आणि बाहेरूनही आक्रमण करायचे. बरोबर? असा हा आनंद जो काय आहे वाटण्याचा प्रकार, जो बाहेरून आहे, म्हणजे शुभ बोलण्यातूनच आपण देतो ना आनंद. विचार तर काय एकमेकांपर्यंत पोहोचतात, म्हणजे तो मग खराच आनंद असतो. कारण चिंतनामधला जो काय सर्वांना शुभचिंतन असतं, त्या शुभचिंतनातून आपण इतरांना आनंद देतो. तो आनंद विचारातून असणारा तो खराच असतो. पण जेव्हा उच्चार होतात आणि आचारातून पण तो खरा दिला जातो. म्हणून या दोन्ही बाजूने आपल्या ह्या आतमधला जो काही अशुद्धता आहे, जे काही तुमचं म्हणजे खोटा मी तयार झालेला आहे, आतमध्ये आनंदाचं आपल्याला काय होत नाही, अनुभूती येत नाही. त्यामुळे तो आतूनही वाटा, आतूनही आनंद व्हा, आतूनही अतिक्रमण करा त्या जाणीवीवर, अशुद्ध जाणीवीवर, आणि बाहेरूनही करा. म्हणजे दोन्ही बाजूने जेव्हा जे अतिक्रमण होतं तेव्हा मस्त अगदी सोपी जाते ना लढाई. शिवाजी महाराजांना लढाई खूप सोपी जायची.